मित्रहो, एखादा मोठा नेता आपल्यातून गेल्यानंतर त्या नेत्याच्या स्मारकासाठी किंवा त्याच्या जयंतीसाठी, त्याच्या आठवणीसाठी अनेक गोष्टी केल्या जातात. आता अशाच गोष्टी महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी करण्याची जी काही झुंबड उडालेली आहे, अगदी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून ती पाहता पवार कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का तर बसलेलाच आहे. पण त्याच बरोबरीने एखादा नेता गेल्यानंतरही त्याच्या नावावर कसा छापखाना सुरू ठेवलेला आहे, काही कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी आणि स्वार्थी मंडळींनी, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय अजित पवार यांच्यासाठी स्मारक बांधण्याची किंवा त्यांच्या नावाने काही गोष्टी सुरू करण्याची जी अहममिका सुरू झालेली आहे, हे सगळं बघितल्यानंतर तुमचंही डोकं चक्रावून जाईल. आणि यावरतीच आता पवार कुटुंबाने एक नामी शक्कल लढवलेली आहे. पण ही शक्कल खरं तर जे झोल करून जगणारे काही पुढारी किंवा राजकारणी किंवा अगदी स्वार्थी लोक राज्याच्या वेगवेगळ्या भागात आहेत, त्यांच्यावर खरंच चाप लागणार आहे का? की हा फक्त देखावा असणार आहे? अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुद्धा अनेकांनी आपला छापखाना त्यांच्या नावाने सुरू ठेवला आहे का? अशी शंका आणि भीती दोन्हीही व्यक्त करण्यात येते. काय आहे मामला, मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. तो दिवस होता 28 जानेवारी. सकाळी 8 ते 9च्या दरम्यान, साधारण पावणे 9च्या जवळपास हा अपघात झाला आणि त्यात हजारो कार्यकर्त्यांचा लाडका नेता असलेले स्वर्गीय अजित पवार हे आपल्यामध्ये राहिले नाही. आता 27 तारीखला मी जे काही आपल्याला सांगणार आहे, ही सगळी माहिती देवगिरीच्या अंतर्गत सूत्रांकडून आणि अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही माहिती आहे आणि जो पण आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यानुसार ती बऱ्याच अंशी खरी आहे. याची ज्याला खातरजमा करायची त्यांनी ती करावी, त्याबद्दल आपला काही आक्षेपही नाहीये. पण जे लोक अजित पवारांना मानत होते त्यांच्या समोर ही वस्तुस्थिती येणं गरजेचं आहे. तर त्याचं झालं असं, 27 तारीखला संध्याकाळी दोन मोठे नेते अजित पवारांना भेटले आणि जेव्हा ते दोन मोठे नेते अजित पवारांना भेटले त्यावेळेला तिथे काहीसा तणाव होता. याचं कारण असं आहे, निवडणुका आलेल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषदा आणि या सगळ्या नगरपंचायती आणि या संदर्भातल्या ज्या काही निवडणुका होत्या, त्या निवडणुकांच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे पैसे नाहीत अशा स्वरूपाचं रडगाणं हे या काही नेत्यांनी तिथे मांडलं होतं. आणि त्यानंतर अजित पवारांनी आतल्या खोलीत जाऊन एक कार्ड आणलं आणि त्या कार्डावर स्वतःची स्वाक्षरी केली आणि ते कार्ड या दोन मोठ्या नेत्यांकडे सुपूर्द केल्याची आपली माहिती आहे. त्यानंतर ते कार्ड कुठे गेलं, त्याच्यावर अजित पवारांनी काय लिहिलं होतं, त्याच्यावरती अजित पवारांची स्वाक्षरी मात्र होती. पण नंतर त्या कार्डाचं काय झालं, त्याच्यावरती असं काही लिहिलं होतं का, की त्यातून कोणाला काही लाभ मिळावा, त्याच्यावरून काही गोष्टी व्हाव्यात, हे बघणारे दोन राष्ट्रवादीचे निस्सीम कार्यकर्ते तिथे होते आणि त्यातले एक आमदार आहेत आणि दुसऱ्या महिला कार्यकर्त्या आहेत. हे दोघंही अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते किंवा आहेत असं आपण समजू शकतो. त्यांना हातानेच सांगण्यात आलं होतं, तुम्ही लांब थांबा. आता त्यांना अजित पवार तर हाताने सांगणार नाहीत, की तुम्ही लांब थांबा. त्यांना कोणी लांब थांबायला सांगितलं होतं, याचा सुद्धा शोध लागला पाहिजे. आणि हे जे काही म्हणजे हे 27 तारखेपासून जे काही सुरू झालेलं आहे. कारण बघा, अजित पवारांची एक सवय होती. ते काय करायचे, तर ते कार्यकर्त्याला उभा करायचे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायचे, त्याला कामं द्यायचे. त्याच्यासाठी जर कुठे नोकरी, धंदा, व्यवसाय, कुठला परवाना यासाठी ते थेट अधिकाऱ्यांना फोन करायचे. नसले तर स्वतःकडचे पैसे देऊन त्याला भागभांडवल देऊन त्याला उभं करायचे.
त्याचा कारखाना जगवायचे, त्याची सूतगिरणी जगवायचे, त्याच्या बँकेसाठी काही गोष्टी असतील तर ते करायचे. एकूणच अजित पवार हे कार्यकर्त्यांचे नेते होते. मग वेळप्रसंगी स्वतःच्या खिशालाही चाट पडेल, स्वतःच्या खिशात हात घालावा लागेल, इतक्या गोष्टीही ते करायचे. अत्यंत खुल्या मनाचा आणि राजा वृत्तीचा हा नेता आज आपल्यात नाहीये. पण तरीही त्यांच्या नावाने काहींनी छापखाने सुरू केलेले आहेत. आणि हीच गोष्ट आता जास्त चिंताजनक आहे. या अंदाजपत्रकामध्ये अजित पवार यांचं स्मारक उभारावं यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. या स्मारकाचं एकूणच प्रारूप, त्याची दिशा, त्याचं जे पण काही स्थळ, त्याचा वेळ या सगळ्या गोष्टींवर अगदी यथावकाश काम केलं जाणार आहे. आणि अजित पवार यांचं स्मारक हे त्यांच्या लौकिकाला साजेसं असावं अशा पद्धतीचा प्रयत्न सरकार पातळीवरून करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी सल्लामसलत करून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मूळ संकल्पना ती होती. पण राहुल नार्वेकरांना ही मूळ संकल्पना विधान भवनाच्या परिसरात राबवायची आहे. त्याची कारणं वेगळी असतील. पण ही संपूर्ण संकल्पना राज्यव्यापी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण एका बाजूला हे शासकीय पातळीवर सुरू असताना दुसऱ्या बाजूला काही स्वार्थी नेत्यांनी आपला छापखाना सुरू ठेवलेला आहे. हा छापखाना काय आहे? तर जे आपल्या संस्थेचं जुनं नाव आहे ते बदलून अजित पवारांचं नाव संस्थेला द्यायचे उद्योग काहींनी सुरू केलेले आहेत. तर काहींनी जागोजागी पुतळे बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यासाठी निधी संकलित करण्याच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. काहींनी न्यास बनवायला घेतलेले आहेत, काहींनी प्रतिष्ठानं आणि काहींनी फाउंडेशन. हे करण्याचं कारण काय? तर अजितदादांनी आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसाठी काम करणारे ठेकेदार, बडे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर यांना मदत केलेली आहे. या सगळ्यांकडून या अजित पवारांच्या नावाने पैसे उकळण्याचा उद्योग हा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये अगदी फोफावलेला आहे. अनेक महत्त्वाची नावं याच्यामध्ये सामील झालेली आहेत आणि त्यामुळे या सगळ्यातून खूप मोठा आर्थिक अपवार होण्याची शक्यता सुद्धा पवार कुटुंबियांना वाटून लागलेली आहे. आणि या सगळ्याला कुठेतरी पायबंद घालावा यासाठी आता यापुढे अजित पवार यांच्या नावाने काहीही सुरू करायचं असेल तर सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे जे त्यांचं तिघांचं कुटुंब आहे, या कुटुंबाची लेखी परवानगी असल्याशिवाय धर्मादाय आयुक्तांनी अशा स्वरूपाच्या कोणत्याही संस्था, संघटनेला किंवा न्यासाला, प्रतिष्ठानाला, फाउंडेशनला परवानगी देऊ नये अशा स्वरूपाची सूचना देण्यात आलेली आहे. आता या संदर्भात जर समजा एखाद्या व्यक्तीला खरंच सेवाभावी संस्था असेल किंवा एखादी चांगली संस्था असेल, त्यांना जर काही सुरू करायचं असेल, तर त्यांना थेट पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. त्यांच्याकडून लेखी परवानगी घ्यावी लागेल. ती लेखी परवानगी त्या भागातल्या धर्मादाय आयुक्तांकडे दाखवून त्याची खातरजमा झाल्यानंतरच अशा पद्धतीच्या गोष्टी पुढे सुरू करता येतील. पण आत्ता ज्या पद्धतीत हे जे काही सुरू झालेलं आहे, त्यात जागोजागी अजित पवारांचे पुतळे उभारणे, पण मग हे पुतळे उभारण्याची जी एक समिती आहे, त्या समितीला विश्वासात घेतलं जाणार आहे का? का स्थानिक जो काही ज्याला आपण आगचोरपणा म्हणतो किंवा ज्याला आपण स्थानिक दडपशाही आणि दंडेलशाहीच्या जोरावर जागोजागी चौकात अजित पवारांचे पुतळे उभे राहून वाहतुकीला आणि रहदारीला स्थानिकांना त्रास होणार आहे का? याचा विचार सुद्धा या पवार कुटुंबियांना करावा लागणार आहे. याचं कारण अजित पवार यांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबियांना जसं धक्कादायक आहे, तसं त्यांच्या असंख्य नव्हे तर लाखो कार्यकर्त्यांना धक्कादायक असलेली ही गोष्ट आहे. पण त्यामुळे दुसऱ्या आणखी कोणत्यातरी एका अवैध, अनधिकृत आणि प्रचंड अशा मोठ्या घोटाळ्याला सुरुवात करू द्यायची की नाही याचा विचार पवार कुटुंबियांना करावा लागणार आहे. तो त्यांनी केलेला आहे. त्यांनी धर्मादाय आयुक्तांना त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. पण ज्या पद्धतीत धर्मादाय आयुक्ताचं कामकाज चालतं हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. हे जे काही बलदंड आणि बलशाली झालेले स्थानिक पुढारी आहेत, ते धर्मादाय आयुक्ताला हाताशी धरून अशा पद्धतीची खंडणीखोरी किंवा अशा पद्धतीचं स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्याचे उद्योग सुरू ठेवणार आहे की त्याच्यावरती पवार कुटुंबाकडून अंकुश ठेवला जाणार आहे, हे बघणं
खूपच औत्सुक्याचा आहे. कारण आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींच्या नावाने ज्या पद्धतीच्या खंडणीखोरी आणि जे काही पैसे वसुलण्याचे उद्योग सुरू आहेत, तसे ते वेगवेगळ्या देव, धर्म आणि संतांच्या नावाने सुद्धा सुरू असतात. आता त्यामध्ये नेत्यांची भर पण पडलेली आहे आणि त्यातच असे अजित पवारांसारखेचे जे मास लीडर जर अकाली आपल्याकडून निघून गेले, तर त्यातून होणारा जो काही कार्यकर्त्यांमधल्या या निधीच्या जमवाजमवीचा अपार जो आहे, हा पवार कुटुंबियांसाठी तर तो चांगला नाहीच आहे. पण आयुष्यभर ज्याने कार्यकर्ते जपले, त्या स्वर्गीय अजित पवारांसाठी किंवा त्यांच्या लौकिकासाठी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या स्मृती जाग्या राहण्यासाठी मुळीच योग्य नाहीये. त्यामुळे पवार कुटुंबाने जे केलं ते कौतुकास्पद आहे. पण ते किती वेळ आणि किती काटेकोर पद्धतीने केलं जाणार आहे, हाच खरा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, एका महानेत्याच्या मृत्यूनंतर किंवा एखाद्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतर सुद्धा हे गाव वाड्यांमध्ये असलेले बदमाश स्वार्थी पुढारी आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी आणि लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी मृत्यूनंतर सुद्धा राजकीय नेत्याच्या मरणाचं राजकारण करतायत का? स्वतःच्या कल्याणासाठी नेत्याच्या मरणाचा फायदा करून घेतायत का? आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल? हे आपण आम्हाला जरूर या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.